माणूस जेव्हा ब्रश उचलतो तेव्हाच कळतं की काम कसं होणार आहे. एक नंबर जन्माला र झालाय डायरेक्ट. किल्ल्यावर हाट काढणारे असतात ना, रस कापून जे पत्र लिहितात ना, लवकर आता जीव देईन ते वाले. श्रीयाचं श्री पहिला आहे. रस कशी लिहितात, मेंटली ठरवत नाही का ती? वेगळाच कॉन्फिडन्स. ज्ञानात चूक हेच ते. असं वाटतं हातावर बांबू मारून लिहायला होतं. गेला गेला देवाने आहे ना मला देण्यादारांमध्ये जमा केलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. कारण की जो माझ्याकडे माणूस येतो काहीतरी घेण्यासाठी येतो, त्यासाठी मी देवाचे खूप आभारी आहे. मला संडासवरती नाव टाकायला जरी ऑर्डर असली ना ग्रामपंचायतची, तरी सुद्धा मी 500 रुपयासाठी जातो. काम करताना माणसाने कुठल्याही गोष्टी जरी लाजावं नाही असे माझी जरी अपेक्षा आहे. 2 पैसे मिळण्यासाठी मेहनत करतो ना, त्यासाठी 100 रुपये असो, 2 रुपये असो, 10 रुपये असो, आपल्याकडे जी कला आहे त्या कलेसाठी आपल्याला लोक बोलवतात ना. हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. मी आता आहे अर्नाळ्यामध्ये आणि ज्यांना माहीत नसेल, तुम्ही डिरेक्टली हा जर व्लॉग बघत असाल तर अजून एक व्लॉग मी टाकलेला ऑलरेडी, तर तो इथे आला असेल, इथे कुठे आयकार्डमध्ये. तो जाऊन बघा की काय करतो आहे मी अर्नाळ्यामध्ये. आणि आत्ता आपण ज्याच्याकडे आलो आहे तो म्हणजे राकेश दादा. आय बोल एकदा. हां, तर राकेश दादा एक साईनबोर्ड आर्टिस्ट पण आहे. आणि साईनबोर्ड हा एक विषय जर बऱ्याच लोकांना आता माहितीही नसेल, पण आता तो वन ऑफ द डाईंग आर्ट आहे ती. पण काही लोक आहेत आपल्याकडे अजून जे करतायत साईनबोर्ड. तर राकेश दादा पण साईनबोर्ड आर्टिस्ट आहे. आणि नुसता साईनबोर्ड आर्टिस्ट नाही, तो अजून बरंच काही करतो. पण आत्ता आपण त्याच्याबरोबर साईनबोर्डबद्दल काही गोष्टी बघणार आहोत आणि तो आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत. लगेच सुरू करूया. त्याचा सेटअप इथे रेडी आहे ऑलमोस्ट. आता तो सेटअप पण आपण बघणार आहोत. लगेच हा ब्लॉग चालू करूया. रेडी? ओके. तो राकेश दादा मला सांग, आपण कशी सुरुवात करतो? आता हा जो आहे आमच्या इथे याला बावटा म्हणून संबोधला जातो. हे बोटीला वापरतात. बावटा? बावटा 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 म्हणजे काय? हा फ्लॅग असतो. हा प्रत्येक बोटीला त्याचे सावणकर म्हणजे त्याचे मित्र पक्ष जे असतात त्या लोक त्या बोटीवर लावतात. त्याची बोटिंग ओपनिंग होते किंवा कुठली सेरेमनी असेल, त्या बोटीला झेंडे फडकवले जातात त्यांच्या नावाचे. त्यासाठी हे माझ्याकडे भरपूर येतात. म्हणजे बोट ओपनिंगच्या टायमाला कमीत कमी 40 ते 50 बावटे मी करतो 2 दिवसात. बावटे म्हणजे झेंडा ना? बावटे म्हणजे झेंडा. त्याला कोळी शब्दामध्ये बावटा बोलतात फ्लॅगला. आणि मग तो आता आम्हाला काय करून दाखवणार आहे? आता मी तुम्हाला एक बावटा करून दाखवतो. आनंद सागर म्हणून बोटीचा बावटा तुम्हाला मी आज करून दाखवतो. आता कुठल्या पद्धतीने करतो आणि किती स्पीडली करतो ते तुम्ही बघालाच. सो आता तू इथे किती वर्ष राहतोयस? झाले मला इथे राहून 45 वर्ष. 45. आणि माझा जन्म इथलाच अर्नाळा गावातला. साईनबोर्ड आर्ट हा जो आर्ट आहे हा तू कोणाकडे शिकला आणि कधी शिकला? हा जो आर्ट आहे ते मी कोणाकडे शिकलो नाही, मी बघून शिकलो. आमच्याकडे दीपक गावडे म्हणून एक मोठे जे आर्टिस्ट होते. अच्छा. त्यांची मी ग्रामपंचायतमध्ये जेव्हा ते काम करायचे लेटरिंगचं, त्यांना मी फॉलो करायचो. त्यांची लेटरिंग काम करताना बघायचो. मला आवड होती म्हणून त्यांच्याकडनं मी त्यांची कॉपी करायचा प्रयत्न केला. पण आता मी स्वतःचा एक ब्रँड बनवलाय. काय ब्रँडचं नाव काय? साई आर्ट्स. किती वर्ष आली तुला हे करतोस तू? मला झालं 35 वर्ष झाली. तुला झाला 35 वर्ष. कारण की मी लहानपणापासून करतो. वयाच्या 7वीला असताना मी हे काम चालू केलं. मार्किंग बिर्किंग काय नाही, काहीच डायरेक्ट गरज नाही मला मार्किंगची काहीच गरज नाही. हे एक असं आर्ट फॉर्म आहे जे म्हणजे मला अजूनही जमलं नाही. म्हणजे हातावर गणपतीचा ओम काढेपर्यंत म्हणजे असं करतो मी. पण हे भाई खूप डिफिकल्ट आहे माहिती आहे का. हे जेवढं आपल्यामध्ये याला कॅलिग्राफीच बोलणार ना? कॅलिग्राफी. साईनबोर्ड आर्ट पण हे जे फॉन्ट आहे ना, हे देवनागरी फॉन्ट आहे. याच्यामध्ये ब्रशचा जो अँगल आहे ना असा, तो 45 डिग्रीमध्येच असायला पाहिजे. आणि काय होतं, आपण ते पेंटिंग करत असल्यामुळे आपल्या लक्षात नाही राहत. आपण ते मध्ये समजलं ना, तो अँगल बघ, तो इम्पॉर्टंट आहे. आता काय हा स्पीडमध्ये करतोय कारण त्याचा हात आता बसलाय. आपण करायला घेतलं की असं एका महिन्यात तू किती बावटे रंग करतोस? तिकडे फक्त सीझन वाईज बावटे असतात. म्हणजे पावसाळ्याचा मुवमेंट जो चालू होतो ना, तर आम्ही कधी ऑगस्ट महिन्यामध्ये वेलंकणी माता, जी वेलंकणी माता आहे वेलंकणीची, तिचा तिकडे पण फ्लॅग उडला जातो मद्रासला. तर आमच्या इथे जे कोळी समाज आहे, ख्रिश्चन कोळी समाज, ते लोक इकडे उडवतात. त्याचे पण माझ्याकडे भरपूर बावटे असतात. ती सुद्धा मी फ्री हँड काढतो. माझ्या नजरेमध्ये बसलेली आहे वेलंकणी माऊली. त्याला मला कोणाचीच आखायची गरज नाही, काय नाही, मी फ्री हँड काढतो.
तरी एका महिन्यात असं बिझनेसला किती असतो? एका महिन्यामध्ये नाणं करताना 25-30 असतात माझ्याकडे. पेंटिंग करतोस ना बिल्डिंगचं हा. तेव्हा ते म्हणजे काय असं सेफ्टी असतं की असंच म्हणजे डायरेक्ट तू हे करतो? मी पूर्वी आहे ना विदाऊट सेफ्टी काम करायचो, पण 1-2 वेळा माझे लवडे लागले. पडता वाचलो मी. तेव्हापासून ते पैसे पण नको काय नको, तरी सुद्धा मी कामासाठी कधीच नाही बोलत नाही. म्हणजे काय झालं काय? झालं काय, मी 7व्या मजल्यावरती काम करत होतो आणि 2 बांबूवरती मी ह्या बांबूवरती पाय ह्या बांबूवरती पाय, मधनच बांबू तुटला, मी डायरेक्ट सेकंड मजल्यावर. बोध काय घेतला तुम्ही? बांबू जर मधून तुटला जीवनाचे लवडे लागले. स्ट्रेट टू द पॉइंट. हे आता तू शॅडो मारतो. हा शॅडो मारतो. हा कसा, हा बावट्याला एवढी फिनिशिंग का लागत नाही, कारण की हा ना वरती कमीत कमी 50 फूट वरती जातो किंवा 30-40 फूट वरती जातो. त्याच्यामुळे फक्त नाव इम्पॉर्टंट आहे दिसणं. थोडस दिसलं तरी हा. मला वाटतं खूप आहे ना. हा थोडंसं दिसलं तरी चिकार आहे. आणि हे कारण असे चटक रंगच का लावतो म्हणजे ते ते लांबून ब्राईटनेस वाटलं पाहिजे ना, की लोकांच्या नजरेमध्ये आलं पाहिजे ते काम. अच्छा. एका बावट्याचे किती घेतो तू? मी एका बावट्याचे कपड्यासहित 400 रुपये घेतो. मुंबईच्या हिशोबाने कमी आहे. कमी. तू बोलत की 35 वर्ष करतोय हम्म. बरोबर, पण मग आता हे जसं आता हे तर बावट्याचं ठीक आहे, पण बाकी ठिकाणी जिथे करायला लागतं तुला साईनबोर्ड, त्या ठिकाणी आता फ्लेक्स लागायला लागले. हो. मग तुझ्या बिझनेसवर काय अफेक्ट पडला का? हो, खूप मोठा इफेक्ट पडला. कारण की पूर्वी आहे ना, मला अजूनही आठवतं की इलेक्शन वगैरे असलं सगळं असलं की तेव्हा जे बॅनरबाजी होती ती हाताने करायची. तेव्हा माझ्याकडे सगळ्या पार्टीची लोक यायची. माझे 50 बनवायचे आहेत, माझे 30 बनवायचे आहेत. तेव्हा सगळं हाती काम चालायचं. हार्दिक शुभेच्छाचे बॅनर सगळे, बड्डे, हा सगळं म्हणजे कसं, तो नेहरूबाग कपडा येतो जो आपण कफनाला वापरतो, नेहरूबाग कफन कपडा, त्या कफनच्या कपड्यावरती बॅनर बाजावी चालायची. 6x3 मध्ये सगळे हार्दिक शुभेच्छा किंवा इलेक्शनचे बॅनर, सगळे बॅनर त्याच्यावरती चालायचे. फ्लेक्स आहे. मग तू फ्लेक्स मध्ये पण करतो ना? हो, मी फ्लेक्सही करतो. कारण की मोठे मोठे लेटर आर्टिस्ट आहेत ना, या फ्लेक्समुळे खूप बर्बाद झाले आणि ते खूप पेंटर खूप दुर्मिळ राहिलेत. पण मग हे पण तर तसंच झालं ना, जसं आपण तो पॉडकास्ट केला की जे लोक ग्राफिक डिझायनर आहेत त्याला AI आल्यावर त्यांचं काय होणार. मग तसं जे हे साईनबोर्ड आर्टिस्ट होते जे सगळीकडे बोर्ड्स बनवायचे सगळं हे करतात, त्यांचं फ्लेक्स मशीन आल्यावर काय होणार. तर म्हणजे अपग्रेडची तर बात आहे किंवा जे आहे ते टेक्नॉलॉजी तर मारतेच आहे ना ऍक्च्युअल हँडवर्कला. हा रे, पण मला असं वाटतं बघ आता इथे ना, इथे या बावट्याला रिप्लेसमेंट नाहीये. हा बरोबर. म्हणजे काही ठिकाणी हँडवर्कला जे आहे आता एक सांगायचं मत झालं ना, तर हा बावटा आहे ना, तो आयुष्यामध्ये कधीच बॅन नाही होऊ शकत. कारण की फ्लेक्सचे बॅनर लागूच शकत नाही. कारण की कपडा तो फडकला पाहिजे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे किती फ्लेक्स आले, किती आधुनिक गोष्टी आल्या, पण हे बदलू नाही शकत आणि लोकांचा हा ट्रेंड जाऊ पण शकत नाही. एक कमी करायला सांगतात काय कुठले पैसे जरा? नाही, इथले आमचे कोळी लोक दिलदार आहेत. त्या टायमाला 200चे 500 पण देतील. हे बात आहे. पण वेळेची गरज आहे. पण ही गोष्ट मी पण अनुभवली आहे. म्हणजे आता मी इथे 12 वर्ष झाले ना रे मला. हो, 12 वर्ष मी याच्या बरोबर आहे मित्र. आम्ही कधी भांडलो नाही, काय नाही. आणि इथे आलं की असं कधीच वाटत नाही की मी असा कुठून तरी मुंबईवरनं आलोय बाई. इथे आलो की आता प्रत्येक गल्लीत मला एक माणूस ओळखतो. एवढं म्हणजे हे मला वाटतं की बेसिकली आगरी कोळी जे बांधव आहेत त्यांचं हे खासियत असते की मैत्री केली की तू डायरेक्ट फॅमिली मेंबर लेवलला नेतात तुला. आणि बाकीच्या आता गोष्टी भाई बोलता इथं झाला पण आहे बावटा रेडी. किती आपण टायमर लावला पाहिजे होता. मला वाटतं की तुम्ही 10 मिनिटं मॅक्स करायचा प्रयत्न करणार तुम्ही? हा चालेल. हा रेडी करायचं. आपण काय करूया आपण सगळ्यात हागेश लोकांना पहिला घेऊया. लेट्स स्टार्ट फ्रॉम रजत. रेडी भाई रेडी. जे पण आहे स्वतःच नावली चालेल. थांब, पहिला त्याला मराठीत आठवायला लागेल माझं. मराठी हिंदी मध्ये लिहितोस ना? टॉप आहे भाई, टॉप आहे. हे दुसरा बावटा लाव रे. मास्टर आर्टिस्ट ऑफ थाना लिओनार्दो दा विन्सी नंतर रजत. हो, अरे लेफ्टी आहे. होऊच नाही शकत देवनगरी लेफ्टीने मला वाटतं. म्हणजे मला तरी नाही वाटत. व्हेरी गुड, क्लीन अँड नीट. लाईन म्हणजे लाईन मारले. लाईन मारण्यामध्ये आडवा. यस.
एक नंबर थोडा आगला. रुपयातला र झाला बाई, साईडला सरकला. जन्माला र झालाय डायरेक्ट. रजत नगरी फॉन्ट जन्माला आली. याला वेगळा एक फॉन्ट तयार करू. जवर गेम ए बाई, डिमांडचा मध्ये का त्याच्यात लाईन मारण्यामध्ये एक नंबर आहे. भाई लाईन मारली ना माझी गाण फाटली. खरं सांगतो मी, लाईन बघून मी घाबरलो, गाण फाटलेली माझी. पण खाली इथे डी मार्ट लिहून टाक, एक चक्र काढ फक्त बस. विकलांग लोकांची साईन करते. एवढी पण मस्करी करतो. तुझा पण सबका टाइम आहे का भाई? हे मी शाळेनंतर आत्ता करतो. कोई बात नाही, चाल. पण वरची लाईन खरंच मला एवढी इम्प्रेसिव्ह होती ना भाई. मी पण घाबरला. तो बाप होता भाई, तो बाप आहे. हे आज तक वाला तो आहे. मस्त. क्लॅप फॉर नेक्स्ट आपण रुपाली. माणूस जेव्हा ब्रश उचलतो तेव्हाच कळतं की काम कसं होणार आहे. ओ भाई, स्ट्रोक ची बात आहे. कॉन्फिडन्स नंतर हल्ला. बाप बाप, आई शपथ. गर्दी बघ. 10 रुपये द्या. प्रेशर. फक्त बघायचं, डायरेक्ट हात दाखवायला लागली. हल्ली माझी कन्नड मध्ये लिहिते. तुम्हाला वाटलं मराठीत लिहिते, कन्नड आहे. कॉन्फिडन्स तर बाप आहे भाई. वन स्ट्रोक मारते एक लेटर ना. उलटा नळ काढ. हो, हीच आहे. पोरीच्या हातात किल्ल्यावर हाट काढणारे असतात ना, हीच आहे ती. लव सुवर्णा असं लिहिली. ओ, मला रुपालीचा कॉन्फिडन्स खूप आवडतोय, कारण की ती एका स्ट्रोक मध्ये संपवते. एक असं म्हणजे कलर संपव. पण आता मेन लाईन वर गेम आहे. रजत जिंकलाय लाईन. रुपालीचा कलरच संपतोय बघत पासून ना. क्या बात आहे. बस संपला कलर. टाळ्या रुपालीसाठी. रुपाली टाळ्या. क्या बात आहे. माझे पाया पडून गेलेले ना. प्रशांत सुवर्णा. नाही, मला नको. आपण हिला घेऊया शर्वरी. करायचं सगळ्यांनाच आहे, कोणाचंही नाव नाही. प्लीज लागते काय. कम ऑन यार शर्वरी. एडिट मीच करणार आहे. मी माझा पार्ट कापणार. हा, माझ्याकडे फुटेज असतं लॅपटॉप मध्ये सेव्ह. तिचा वेगळा इंस्टाग्रामवर टाकू. शनिवारी नाव आहे. ब्लॉग शनिवारी. लाईक शेअर सबस्क्राईब. जेव्हा लोक चिडवत असतात ना, तेव्हा काहीतरी असा पराक्रम करून दाखवायचा नाही, सगळ्यांचं तोंड बंद करून टाकायचं. थँक्यू फॉर द कॉन्फिडन्स. पण आता तू डिसअपॉइंट होणार आहे. फक्त श्री. मी हे लिहिते, JNT लिहिते. चालेल. हा, ली काही लिही. पण मराठीतली खून से लिख रही ऐसा वो आ रही थी. नॉट बॅड. 8 मधलं आहे. उभं JNT. 8चा जो फॉन्ट आहे तो सर्वरीने शोधलेला, मला आज कळलं. मी पेनासारखंच लिहिते. काय करतेस तू? तू ना हे हो, अच्छा भाई. लिटरली लिहिते. काचेवर मर्डर नंतर लिहून जातात ते तूच आहेस काय? बोटानी लिहितात ना, बोटानी. वहिनी बोलते नस कापून घेतात ना, त्याच्या आधी असं लिहितात. नस कापून जे पत्र लिहितात ना, लव कार्य आता जीव द्याईन ते वाले. मी 3 वेगवेगळे फॉन्ट दिलेत. पण सगळ्यात बेस्ट तुझा टी आलाय. मध्ये परफेक्ट आलाय. 3 वेगळे आणि दिले. न पण आलेला ऑलमोस्ट, नंतर 8 झाला. मस्त. टाळ्या it. टाळ्या सर्वेसाठी टाळ्या. श्रेया. श्रेयाची बारी. आता तुझी बारी. मला देते बारी. हे काय ते श्रीयाचं श्री पहिला आहे. तुम्ही बिंदास कसे लिहिता? मेंटली ठरवत नाही का? वेगळाच कॉन्फिडन्स. ज्ञानात चूक हेच ते. आर्टिस्ट आहे त्यामुळे एवढं काय आम्ही वावा बोलणार नाही. बरोबर. थोडस इज्जत मिळेल, जास्त नाही मिळणार. चांगलं श्री झालं नाही. उलटा लिहिला रे. श्री झालं हा, नाही. एक लाईन मारायची आहे खाली. अब विसरलेली नंतर बोललं पाहिजे. भाई साहब. यर लवश मधला यर.
चांगला केलंय, चांगलं. बोलवायला लागेल मला तास असल्यावर. ए, बघ बावटे वाढले की बघ आहे माणूस. चोटपट्टी पैसे कमी देत असतील ना तर हे काम द्यायचं. एक नंबर. फास्टेस्ट बेस्टेस्ट चालेल आता बघा. नील करेल मग लास्टला मी करणार. तो नील कर. ये मागे खड्डा होता. एक स्ट्रोक देवाचा. पाण्यासारखं लिहिणारे वाटतं मी. पाण्याचा फील आहे त्याच्यामध्ये. तू हे मला समजलं आता व्हिज्युअली तू एक समजून घे. 0 फिगर वाले अक्षर काढले असं वाटतं आता बांबू मारून लिहायला बघतो. या नाकासारखं न काढलं. चांगला फिनिशिंग जे दिली आहेस ना बस आता काय करू. डन. ओके आता बघूया. एवढा वेळ जसा आवाज आहे एवढा जो गणपती मारतो अरे, दे 100-200 आता मजा बघा. मला येत नाही पहिलाच बोललोय. ही तुझी ऍक्टिंग आहे. ही तुझी ऍक्टिंग आहे मला माहिती आहे. नाही रे मला नाही खरंच नाही. त्याची प्रेम बनवून लावणार मी घरात. हात का थरथरतोय तिचा. हो कर्सिव मारले त्याच्यामध्ये पण. मला एक नंबर का कॉलेजमध्ये हाच करायचा सगळे. आणि आपल्याला कन्सिस्टन्सी पण समजत नाही ऍक्च्युली. तोच सेम प्रॉब्लेम. अरे काय करतो. गेला तुम्हाला नाही माहिती माझा प्रशांत आहे. सगळ्यांचा जो पोपट केला प्रशांत यार, please. हो. तू त बोलतो ना, तू कसं मला श्रेया बोलतोस मग तसं त लिहायचं ना प्रशांत. तिला जेवायला राग करायला. माझ्या नावाचा सोथा करून टाकला एकदम. झालेला आहे. आता ह्याच्यातला जिंकला कोण हे तुला सांगायचं. एकदम नीट बघ आणि सांग. हा ठीक आहे एकदम. आणि रिअल असं काय प्रशांत मित्र 12 वर्ष आपली मैत्री आहे. त्याच्यामध्ये जिंकले श्रिया. श्रेयाला काय मिळणार. हा श्रेया पॉपलेट डिनर. मी कुठे बोललो नाही. तू त लिहिलास तरी मी जिंकले. कसं आहे अतिथी देवो भव केलाय त्यांनी. तुम्हाला इज्जत काढू नये म्हणून बोललाय तो. एवढा काय बाप नाही झालाय. नाही हिला माहिती नाही. हिला 500 रुपये बघाशी दिलेला बायकोला खुश ठेवायला जरा हिचं नाव घे. असं प्लॅन ऑफ द पार्ट आहे भाई. आम्ही फक्त बोलून दाखवत नाही. मागच्या हातून पैसे दिलेले. दादा आता तू ह्याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे ह्याच्यावरती जर घर चालत नसेल एवढं मला कन्फर्म माहिती आहे. सो ह्याच्या व्यतिरिक्त तू अजून काय काय करतोस. याच्या व्यतिरिक्त माझा गणपतीचा कारखाना असतो. मी 5 महिने गणपतीमध्ये देतो. त्याच्यानंतर माझं 12 महिन्याचं काम चालू असते फ्लेक्स लेटरिंगचं. मला संडासवरती नाव टाकायला जरी ऑर्डर असली ना ग्रामपंचायतची तरी सुद्धा मी 500 रुपयासाठी जातो. याचा मी प्रूफ आहे. कारण मी एकदा मला असाच बोलला म्हटलं चल ना. तर मला असं एवढं हे नव्हतं रे की तो म्हणला की चल जाऊया आपण जरा एक काम आहे. मला वाटलं असेल असं कुठे साईनबोर्ड विनबोर्ड मारत असेल बोललो. भैया एक फ्रेश नवीन बांधलेला असं संडास होतं तिकडे घेऊन गेला आणि दनादन लेटरिंग वाली. त्यामुळे एक आहे मित्र आर्टिस्ट लोक लाजत नाहीत या गोष्टींना. काम होणं महत्त्वाचं. समोरचा अडकलेला आणि मी बघितलेलं समोरच्याच्या चेहऱ्यावर टाकून देऊ उद्घाटन आहे संध्याकाळी बोलतोय. काम करताना माणसाने कुठल्याही गोष्टी तरी लाजावं नाही असे माझी तरी अपेक्षा आहे. 2 पैसे मिळण्यासाठी मेहनत करतो ना त्यासाठी 100 रुपये असो 2 रुपये असो 10 रुपये असो आपल्याकडे जी कला आहे त्या कलेसाठी आपल्याला लोक बोलवतात ना. जर आपण त्यांचं आज माझ्याकडे रात्री 2 वाजता सुद्धा लोक येतात. आज आमच्याकडे हो आता आमच्याकडे कोळी समाज आहे म्हणजे ख्रिश्चन कोळी समाज. त्यांच्यामध्ये माणूस मेल्यानंतर त्यांच्याकडे क्रॉस लागतो. आज माझ्याकडे 1000 क्रॉस झाले असेल पण मी त्या क्रॉसचे 5 पैसेही घेत नाही. भले तो श्रीमंत माणूस असो किंवा गरीब माणूस असो. फक्त त्याने क्रॉस पेंटिंग करून आणून द्यायचा व्हाईट कलरचा. त्याच्यावरती मी नाव फ्री ऑफ चार्ज टाकून देतो. रात्री 2 वाजता जरी आले ना की मला क्रॉसवरती नाव टाकायचं आहे मी टाकून देतो. डेथ जेव्हा होते तेव्हा ते सकाळी मला वाटतं पहाटे त्यांचं ते हे काढतात ना तेव्हा ते 6चा मिस्सा असतो त्यांचा. तर काही जण विसरतात घाई गडबडीमध्ये. अरे मग राकेश दे रे करून दे रे करून. त्या टायमाला मी असं बोलत नाही की आता माझ्याकडे वेळ नाही काय नाही कारण की ते खूप गरजेचं आहे. तसं दुसरं तुम्ही काम विचारलं मला आता लग्नाची कामं सुद्धा येतात माझ्याकडे. पण सगळे नवरे लोक झोट असतात. झोट या शब्दाचा अर्थ लग्न त्याचं असते ना तो ऑर्डर देतो घ्यायला दुसरा येतो. त्याला बारसं होते मुलगा होते तरी पैसे येत नाही. इथे ह्या गोष्टीवर पैसे न मिळणं आर्टिस्टला याच्यात लोक रिलेट करू शकतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी होत राहतात. खरी गोष्ट आहे ही लपवण्यासारखी गोष्ट नाही. सरकारी काम 5 महिने थांब.
आर्टिस्ट म्हणून सगळ्यात भारी गोष्ट तुला काय वाटते तुझ्याबद्दल की बाबा बरं झालं? कारण की काय माहिती आहे का, देवाने आहे ना मला देण्यादारांमध्ये जमा केलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. कारण की जो माझ्याकडे माणूस येतो काहीतरी घेण्यासाठी येतो, त्यासाठी मी देवाचे खूप आभारी आहे. कारण की कुठलाही गृहस्थ किंवा कुठलाही अडलेला माणूस कामासाठी माझ्या पेंटिंग लेवलच्या कामामध्ये येतो, तो काहीतरी माझ्याकडनं घेण्यासाठी येतो. म्हणून मी देवाचे खूप आभारी आहे की मी देणेदारांमध्ये आहे, घेणेदारांमध्ये नाही. क्या बात आहे, एक नंबर. सो मित्रांनो, हा होता आपला व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? हा डाईंग आर्ट मधला एक जे आता साईनबोर्ड आर्टिस्ट आहे ते एक डाईंग आर्ट आहे आणि त्याच्यावर आपण राकेश सर बरोबर गप्पा मारल्या आणि थोडं समजून घ्यायचा प्रयत्न केला की कसं असतं आणि काय असतं आणि कसं त्याचे विचार आहेत. त्याच्यानं आर्टिस्ट एक साईनबोर्ड आर्टिस्ट तो काम करतो इकडे. कसं वाटलं तुम्हाला हे मला कॉमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, थँक्स बटन दाबायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये तुमचे विचार सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.